अभोना कुंडाणे येथे भरधाव डंपरने महिलेसह म्हशीला चिरडले। त्यात महिला विठाबाई बागुल वय वर्ष 50 व म्हशीचा दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहिती समोर येते आहे। डंपर देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याचे पाहावयास मिळत आहे। तसेच या डंपरला पुढील बाजूस व मागील बाजूस कोणतीही नंबर प्लेट आढळून येताना दिसत नाही। या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अभोना कुंडाणे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच अभोना पोलिसांना देखील या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याबाबत परिसरात मोठा रोष व्यक्त केला जात आहे। सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे। पोलीस व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे अशी माहिती मिळत आहे। सध्या तरी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व इतर पथके अभोना कुंडाणे गावात दाखल झाली आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज वाघ, चेतन शिंदे, गणेश पवार, कळवण। काय नाव आहे? वय किती आहे? तुझ्याकडे लायसन आहे का? लायसन नाही। गाडीला नंबर आहे का? गाडीला नंबर नाही। गाडी नंबर नाही। आणि गाडीचा मालक कुठला आहे? ओतूरचा आहे। त्याचं नाव काय? गाडीच्या मालकाचं नाव काय? देवा मोरे। त्याचा नंबर असेल ना? त्याचा मोबाईल नंबर आहे का? मोबाईल कोणाकडे घेतला मालकाचा मोबाईल नंबर सांग ना। तुला पाठ असेल ना? त्याचा पाठ नसेल तर आपण बोलायचं आपला असले आम जनता सस्पेंड तर होणारच आहे म्हणजे बाकीच्यांना वचक नसेल। तुमच्या अधिकाराचा जो आराम झालाय ना तो शांत। सर, हे घटनेबद्दल आपल्याला काय सांगायचं? दुपारच्या सुमारास कायदेशीर प्रक्रिया आपण करत आहोत। त्याच्यामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। सर, यापूर्वी पण अशी घटना खूप इथे घडल्या आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हा रस्ता बघितला तर थोडा वळणाचा असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल, त्यामुळे पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असते। तर आम्ही PWDला सांगून इथे स्पीड ब्रेकर वगैरे टाकून भविष्यात असं ॲक्सिडेंट होऊ नये याच्या लक्षात संबंधित ह्या गाडीवाल्याला काय तुम्ही कारवाई करणार? गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार, त्याला अरेस्ट होणार। सर, कुठला का गुन्हा दाखल करणार आपण? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही। हे अशा प्रकारचे हे जे डंपर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठं घटना घडेल याचं सांगता येत नाही। पूर्ण तालुक्याभर आम्ही पाहतो। तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने वरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे। हे रस्त्याच्या खाली उतरत नाही। मोटरसायकल 2 व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना या 4 वेळा या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही। परंतु आज जर ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू, रास्ता रोको करू असं मी या ठिकाणी सांगतो। आणि माझ्या सर्व बांधवांना, कुंडाणे येथील बांधव आहेत, आता 4थी घटना आहे, अतिशय वाईट आहे। हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।